नमस्कार, जय माता दी. किती मस्त सनराईज झाला. आणि आता आज आहे ट्यूजडे आणि आता चाललो आहे आम्ही आरतीला वरती. खूपच दिवसानंतर जाणं होतं आहे, कमीत कमी 1.5 महिना. 1 जानेवारीला गेली होती, त्यानंतर आज चालली आहे. आणि दर ट्यूजडेला लेक्चर्स असतात. आता पोर्शन संपलं आहे, आता जाऊ शकतो. आणि आताचा फर्स्ट स्टेप आहे, तर आता निघालोत. तुम्हाला वरचा पण थोडंसं दाखवते, कारण बऱ्याच दिवसानंतर जाणं होतं आहे, तर काही चेंजेस झाले असतील, तर काही झाडं वगैरे काही दाखवते तुम्हाला. हे झाडच एवढं जुनं आहे, ह्याचा खालचा बुंदाच बघा किती जाड आहे आणि फांदी किती जाड आहे. म्हणजे ज्यांनाच कळत असेल की आमच्या पूर्वजांनी आधीच्यापासून एक झाड असेल, कारण आमचे 3 पिढ्या आधी या गावामध्ये सेटल झालेत. त्याच्या आधी आमचे पूर्ण पूर्वज जुन्या गावाला होते, म्हणजे महाबळेश्वर साईडचे. मग त्याच्या आधीपासून हे झाड असू शकतं. एवढं झाड झालं म्हणजे ते किती जुनं, किती वर्ष आधीचं असेल. मम्मी बघा पोज देऊन बसले. ते नको सांगू. हे चिचूक आहे, जसे जुन्या गावात वगैरे राहणारे असतील त्यांनाही माहिती असतील. अरे मम्मी दिवसभर खात बसते. मीच कधी कधी आरतीला येते, कारण कॉलेजमध्ये आता इथली रेग्युलर मंडळी तुम्हाला मी दाखवते. ती दर मंगळवारी प्रेझेंट असते आरतीला. तिथे रानात ही अशी सर्व झाडं नाहीत म्हणून खालनं आणून लावलेत. हे बेलाचं झाड आहे, तर कितीतरी वर्षानंतर हे जेव्हा मोठं होईल तेव्हा ह्या व्हिडिओमधनं समजेल. अशी अजूनही झाडं आहेत. कुठं ते लावलं ना मी अजून, खाली वरती आहेत. इकडे बघा, तर ऑलमोस्ट आता आम्ही पोचलेलो आहेत. आता चढणी तर झाली, आता फक्त सपाटी राहिली आहे. तर आमच्या रानात ना कॅक्टसचं पण झाड आहे. तर कॅक्टसला मराठीत काय बोलतात ते तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला माहिती आहे, तुम्हाला माहिती असेल ना कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक भाजी दाखवते, ती वर्षाच्या 12 महिने असते रानामध्ये. ही त्याची वेल आहे, तर त्याच्या पुढच्या शेंड्याला नवीन असं हे असं येतं आणि ह्याची भाजी त्या भाजीचं नाव आहे आकूर. त्याची भाजी बनवतं आणि आमच्या घरी नेहमीच असते. पावसाळा आला की आमच्याकडे फक्त रानातल्याच भाज्या असतात. तुम्ही समजा आम्ही किती ऑर्गॅनिक जेवण खातो फक्त पावसाळ्यात, कारण माझी मम्मी येते मग ती भाज्या घेऊन वगैरे जाते. आणि हे एक झाड, हे कसलं मोठं आहे. आणि जेवढी पण तुम्हाला या रानात आंब्याची झाडं दिसत असतील ना, तर सगळ्या आंब्यांच्या झाडांना आंबे येतात. आणि पूर्ण म्हणजे जेव्हा आंबे यायला चालू करतात ना, त्यानंतर सर्व आंबे तोडून येतात. अर्धी जणं गावामध्ये लोणचं बनवायला येतात. असं नाही, गाववाली गावामध्ये खूप बाहेरची पण आली, ती लोकं लोणचं वगैरे बनवायला येतात. आणि इथे थोडी कोण अडवते की अरे आंबे निघू नका. एवढा म्हणजे कोरोनाच्या वेळेस तर पूर्ण गावभर असायचा, ही परिस्थिती होती. आत्ताही खूप जणं असतात, मोस्टली ट्यूजडेला तर खूप जणं असतात. बाकी सॅटर्डे किंवा संडे कोण अजून पार्टी वगैरे करायला येतात. बस अजून काय नाही झाड. ओके, हे बाकी रानभाज्या आणि आंबे थोडंसं. आणि ही वरती सपाटी आहे. आणि आता बोलता बोलता मंदिर आलं सुद्धा. आता हे मंदिर आलं आहे आणि हे इथले बुवा मामा ते इथेच राहतात. कोणा सेवा वगैरे करायला आले मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. हे मंदिराच्या पाठीमागं आहे.
डान्स आठवले ना? तर आता आम्ही डान्स करतोय बाबूचा इल्युमिनटी डान्स. चला आमच्या बहीण पण येते तर आपण आता डान्स करू. आमची बहीण आहे, आमचा भाव आहे स्वरा भाऊ. सोला भाऊ चपरून बोलते याला म्हणजे चिडून असे. आता आम्ही इल्युमिनटीचं गाणं लावल. तुम्ही आता आमचा डान्स बघा. बस बघतील यार. डान्स येतो का विसरलास? कसा विसरला? मला माहिती बघून कर. म्हणजे आता फुल डान्स करू. माझा ॲन्युअल डे होता ना तो मी डान्स केलेला. चला आता हात पकडला. एवढं लगेच लाईट आली बघलो. टीव्हीची लाईट आहे ना. चला आता डान्स करू. गोस्ट व्हिडिओ हा मग हिने गोष्ट व्हिडिओ लावली. समजलं तुला? अरे दे इकडे. हा. अंग्यावाने टाईप. अबे मेंटल. हो सॉरी. तर थांब. आज गाईस माझा ॲन्युअल डेचा डान्स करतो आम्ही. ॲन्युअल डे कधी झाला आमचा. इल्युमिनटी सॉन्ग आहे. आता आम्ही डान्स करा. आपल्याला बोलू द्या पटकन. माझ्या आयुष्यातील मला सर्वात सुंदर क्षण IVF मुळे मला मिळाले. स्वतःचे मूल प्राप्त करण्याची सुवर्ण संधी. इंदिरा IVF चे प्रगत तंत्रज्ञान देतं येणाऱ्या बाळाला एक नैसर्गिक वातावरण. सॉरी प्लीज थोडी तू एक कुठली स्टेप घे. करियर से अर्ली रिटायरमेंट के लिए रेडी. काही येतो को. सॉरी गाईज. आता गाईज आमचा डान्स झाला. आता आम्ही गेम करतोय. आता आम्ही तो गेम लावते. आता तुम्ही बघा. तुम्हाला खूप प्राजक्ता. ब्लॉग इज प्राजक्ता. ब्लॉग्स विथ ब्लॉग तेव्हा स्क्रीनवर पण स्क्रीनवर बघा गाईस. तुम्ही आता आम्हाला खाली असं जाऊन असं हे दाखव ना. आता तुम्ही इथं असं जाऊन चॅनलला असं सबस्क्राईब सबस्क्राईब करा करा. लाईक दिस. तीस तर मी ऑलरेडी केलेलं आहे. हे बघा ठेव चला त्याला. प्लीज इथे लाईक सबस्क्राईब प्लीज. लाईक शेअर आता आप- सबस्क्राईब. पोरगी. हीच काय मीटिंग मुका घेते मी काय त्याचा. उभा राहा. फोटो काढू दोघांचा फोटो काढू. फोटो पहाड कर आपली. चला मस्ती करायला अशी रेड्याला म्हणजे उभा राहा. अभि उभा राहा. ते बघ तिथे फोटो काढत नाही. उभा कर ना गेले पुढे हो ना. मी आला याला टाइम लागलाय. काढ पटकन. निघाला का नाही बघू दे. चल आईस्क्रीम काय करू. आमची बाबून आता भाकरी बनवते. व्यवस्थित परत पीठ घेऊन जरा एवढी बनवली आणि मी आलो आणि एवढी फाटली अशी. तू बनवती असते काय आता. हळूहळू फिर. आठवीला आणि भाकरी बनवते आता ना ग. हा पहिली भाकरी म्हणून ब्लॉग मध्ये गेले. अशी तारीख काय बाबा बघ. किती तारीख आहे आज? 26 ना. आज तारीख आहे 26 फेब्रुवारी 2026. म्हटलं 26/2/26ला आमची बाबू भाकरी बनवते पहिल्यांदा म्हणून आम्ही तिची व्हिडिओ काढतोय. तिला लक्षात राहील. पटापट थांब आता. तू कमांड बॉक्स टाकलीस. समजलं ते मला. अजून हिला येत नाही बनवता. मला येतात भाकरी. मी घालून झाले सर. कळालं का? बस घाल पटापट.
जाड आहे अजून. जाड आहे अजून. गिफ्ट आहे हॉटेल. हा हा कुठली ही? हा पकड. ते का पेपर रे. हा तसंच कर. एकदा बघू कशी केलंस. अशी सरकवायची, अशी घ्यायची एकदा असं. मोडायची तसं ना असं करायची. हा हा टाक आता. हा असं. आता पाणी लावतात. नाहीतर ते तापले. घे. घे. हा फिरव बोलू. पूर्ण कोपऱ्यातनी पण घे पूर्ण. हा आमचा डान्सचा व्हिडिओ टाकायचा आहे अजून. बस दुसरं काहीच नाही. कॉलेजचे पण घ्यायचेस. झाली बाबूची भाकरी काय. इथून जरा वेल्डिंग करायची. वेल्डिंग भाकरी फाडली तिला. वेल्डिंग टोपली बोल. इथे लाव. इथे लाव. दीदीने नाही हेअर कलर केलाय. दाखव दीदी. दाखव. नाही ट्रान्सफॉर्मेशनची व्हिडिओ मी ती दाखवेल. आधीची केस कशी होती आणि आत्ताची कशी. बघ आता इकडे बघ. आणि हेअर कट पण केलं. छान दिसतंय. सो इट्स अनादर डे. आणि आज चाललो आहे आम्ही अक्कलपेगावची जत्रा आहे तिथे चाललो आहे. सो ती म्हणजे खारघरमध्ये एक गाव आहे आमच्याच समाजाचं आहे अक्कलपे करून. तर त्या गावाची जत्रा आहे. तर आता वाजले 9. तर आता आम्ही निघू. मग तिथे दाखवते काही आहे ते. हा माझा आउटफिट. ये. आणि हा मला ड्रेस माझ्या जी रूममेट होती तिच्या पॅरेंट्सनी घेऊन दिला आहे. छान आहे. आणि हा एवढा सॉफ्ट आहे ना म्हणून मग मला जास्त आवडतो घालायला. म्हणून मी घालते. किती मस्त वाटते ना. आणि तुम्हाला मग तिथे गेल्यानंतर दाखवते मी कसं काय आहे ते. म्हणजे आमच्या गावची जर जत्रेचा ब्लॉग बघितला नसेल बघितला तर लवकर जाऊन बघा. आणि तसेच त्या गावची ही जत्रा असते. सो मी तुम्हाला दाखवते. मी ही खूपच वर्षानंतर म्हणजे लहानपणी गेली असेल पण आता मला आठवतही नाही की ती जत्रा कशी असते. मी खूप वर्षानंतर जाते आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आणि तिथलं लेझिम पता खूप मस्त असतं. पण आता मी सगळं म्हणजे आम्ही खूप सगळं मिस आऊट केलं कारण दिवसभर माझं कॉलेज होतं. सकाळी गेली होती ती. आत्ता आली आहे मी 7:30ला आली. आणि आल्या जेवायला बसली. तर एवढी वैतागली होती ना मी. मग त्यासाठीच मग आता त्यानंतर मग आता आम्ही निघू. ते दर्शन वगैरे घेऊ. आणि मग 9 वाजलेत म्हणजे आता आम्हाला पोचता अर्धा तास तर लागतोच. ट्रॅफिक वगैरे सिग्नलला नसेल तर. आणि मग यायला म्हणजे रात्र होईलच. मला जेवढं होईल तेवढं दाखवेल मी. तोपर्यंत बघत राहा ब्लॉग. म्हणजे बाबूचा आउटफिट बघा. तिकडे वर बघ. आता आम्ही निघालोच जायला. तुम्हाला मी आमच्या बाबूचा आउटफिट दाखवते. आता आम्ही निघालोच जायला. तर मी तुम्हाला रोशनीचा आउटफिट दाखवते. जा तिथे जा. लांबून दाखवते. इकडे बघ. तर आता आम्ही पोचलोच जत्रेला. सुरुवात अरे काढलाय मगाशीच मी. आणि नाही उद्या इथं प्रोग्राम आहे हिंदी चादर. त्यासाठी इथे पार्किंग बनवली अक्कलपेगावात. आणि पूर्ण खारघर असा सजवलेला आहे. आणि उद्या सगळे एकनाथ शिंदे वगैरे सर्वजण आहेत.
आम्ही रियाच्या मामाच्या जत्रेला आलो. रिया कसा होता एक्सपिरियन्स? रिया एवढी घाबरली होती ना, डोळे बंद पूर्ण. पण खूप मस्त राईड होती. केसांची हालत तर नाही. डेंजर आहे खूप खूप भारी, म्हणजे खूप मस्त वाटत. पैसा होता पण तो पचत नाही पहिला. खूप मस्त होता. आता जत्रा संपलेली आहे आणि आम्ही खूप थकलेलो आहोत. आता आम्ही चाललो घरी.